समुद्र मंथन हे हिंदू पुराणातील सर्वात मोठं ऊर्जा निर्माण कार्य आहे। या मंथनातून 14 अद्भुत रत्न ही प्रकट झाली। या 14 पैकी काही देवांकडे गेले, काही असुरांकडे, काही मानवजातीसाठी आणि काही भगवानांच्या हातामध्ये। प्रत्येक रत्नाचा गूढ हा आध्यात्मिक अर्थ आहे। समुद्राच्या मंथनातून बाहेर आलेली ही 14 रत्न क्रमाने आणि संपूर्ण तपशिलासह पाहून घेऊया। पहिलं म्हणजे हलाहल विष। पहिलं रत्न म्हणजे अत्यंत घातक। मंथन सुरू होता समुद्रातून काळं निळं ज्वालाग्राही विष हे बाहेर आलं। विश्व नष्ट होण्याची ती वेळ आली। देव असुर घाबरले। तेव्हा भगवान शिवानी ते विष पिऊन घेतलं। माता पार्वतीने ते त्यांच्या कंठामध्ये अडवलं, त्यामुळे त्यांचा कंठ हा निळा झाला आणि त्यांना निळकंठ असं नाव बनतं। आध्यात्मिक अर्थ काय तर मनाच्या मंथनामध्ये पहिल्यांदाच नकारात्मकता ही वर येते। ज्यांचं सामर्थ्य आहे तोच ते धारण करू शकतो। त्यानंतर कामधेनू, इच्छापूर्ती करणारी दिव्य गाय देवतांना अर्पण करण्यात आली। अनेक यज्ञांसाठी आवश्यक आहे। शुभकृत्य, त्यानंतर समृद्धी आणि इच्छांची पूर्ती करण्यासाठी हे आवश्यक दिसून येते। त्यानंतर ऐरावत, 4 सुळे असलेला दिव्य श्वेत हत्ती, इंद्राचं वाहन, मेघ, पाऊस, शक्ती आणि राजाधर्म। त्यानंतर उच्चश्रवा, सोन्याच्या प्रकाशामध्ये चमकणारा पांढरा घोडा, जगातील सर्वात वेगवान घोडा, गौरव, यश आणि विजयाचं प्रतीक। त्यानंतर समुद्रातून उगवलेला दिव्य चमत्कार रत्न, भगवान विष्णूंच्या हृदयावर याला स्थान दिलं जातं, तो म्हणजे कौस्तुभमणी। यामध्ये मनाची शुद्धता आणि आध्यात्मिकतेचं प्रतीक हे दिसून येतं। इच्छा पूर्ण करणारे वृक्ष म्हणजे कल्पवृक्ष, ते इंद्रलोकात नेले गेले, निसर्गाची दैवी देण आहे। त्यानंतर अत्यंत सुंदर दैवी नर्तकी म्हणजे अप्सरा, त्या देवेंद्रच्या सभेसाठी प्रकट झाल्या। कलाकारिता, संगीत, नृत्य आणि सौंदर्याचे हे प्रतीक आहे। त्यानंतर संपत्ती, सौभाग्य, समृद्धीची देवी कमळातून प्रकट झाली, ती म्हणजे लक्ष्मी। देवतांनी तिला पुष्पवृष्टी केली, तिने विष्णूंचा वरण केला आणि आर्थिक, मानसिक आणि आध्यात्मिक समृद्धीचं हे प्रतीक आहे। त्यानंतर समुद्रातून उठलेला चंद्रमा, शिवांच्या जटांमध्ये त्यांना स्थान दिलं, याचं प्रतीक म्हणजे मनाची शांती आणि भावनांचे नियंत्रण। मदिरा म्हणजे दिव्य मदिरा देवी, वरुणाची कन्या, ही असुरांकडे गेली, त्यांना अधिक शक्ती मिळावी म्हणून। अत्याधुनिक शक्तीचा दुरुपयोग टाळावा हे याचं प्रतीक आहे। धर्माचा, विजयाचा आणि पवित्रतेचा आवाज करणारा शंख हा विष्णूंच्या हातामध्ये गेला, यातून धर्माची घोषणा केली जाते। हातात अमृत कलश घेऊन प्रकट झाले ते धन्वंतरी, दैवांचे वैद्य, वैद्यकशास्त्र, आरोग्य आणि औषध, दीर्घायुष्य याचं हे प्रतीक आहे। त्यानंतर देवतांना अमर करण्यासाठी आवश्यक पेय म्हणजे अमृत, यासाठी संपूर्ण समुद्रमंथन हे केलं गेलं। या अमृतावरून देव असुरांचा भयानक युद्ध झाला, ज्यात मोहिनीने म्हणजे विष्णूंचा मोहक अवताराने असुरांना फसवलं। त्यानंतर धन, विविध रत्ने, सोने, मोती हे अनेक प्रकारचे मोती प्रकट झाले, हे देव असुरांनी वाटून घेतले। समुद्र म्हणजे अवचेतन मन, साधना केल्यावरती मनातून संपत्ती आणि गुण उगवतात, हे याचं प्रतीक आहे। आता एक महत्त्वाचं तथ्य म्हणजे 4 वस्तू विशेष मानल्या जातात, त्यांना रत्ना चौतष्टया असं म्हणतात। त्यामध्ये लक्ष्मी, धन्वंतरी, अमृत आणि चंद्र ही विश्वाच्या समृद्धीची 4 खांब मानली जातात। समुद्र मंथनाची कथा म्हणजे फक्त पुराण नाही, ती नकारात्मकता, संघर्ष, साधना आणि अखेरीस प्राप्त होणाऱ्या समृद्धीचं एक रूपक आहे। विष बाहेर येतं पण अमृतही जन्मतं, या दोन्हींचा संतुलन हा जीवन आहे। मित्रांनो, तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका।